जरी वेळ जरी नाही मिळाला, झोपता झोपता जरी भगवंताचं नाव घेतलं, अहो नुसतं बाळूमामाचं जरी नाव घेतलं आपण, बाळूमामाचं झोपताना जरी नाव घेतलं, अहो एक दिवस जाऊ द्या, एक वर्ष जाऊ द्या, 10 वर्ष जाऊ द्या, त्यांना तरी कळलं ना की बाबा झोपताना का होईना पण माझा भक्त नाव माझं घेतल्याशिवाय झोपत नाही. आणि म्हणून देवाची भक्ती करत असताना अनेक संकट महाराज येतात, नाही असं नाही, देवाने सुद्धा भोगलेले आहेत. सामान्य गोष्ट आहे ना, बाळूमामाला ते काय त्रास थोडा झाला का महाराज? रानावनात हिंडतानाही त्रास झाला, मेंढर राखतानाही त्रास झाला, अनेक प्रकारचा त्रास झाला. पण ज्यावेळेस त्रास चालू होतो त्यावेळेस आपण दुःखी होतो. आपण काय म्हणून दुःखी होतो? परमार्थही करतोय, देवाचंही नाव घेतोय, रोज देवळात जाऊन पाया बी पडून येतोच ना आपण. आपली सुद्धा लोक नाराज होतात महाराज. काय म्हणते तो, एवढं देवाचं चांगलं करून, देवाला मी एवढं भजन कीर्तन सगळं करतो, पण देव आमचंच वाटोळं करतो, आमचंच वाटोळं या ठिकाणी देव करतो, असं शंका आहे महाराज प्रत्येकाला. तुम्हालाही आहे, मलाही आहे. पण एक लक्षात ठेवा, ह्या जन्मात आल्याच्या नंतर, हा मनुष्यदेह प्राप्त झाल्याच्या नंतर आपल्याला सुखी राहावं वाटतं, तुम्हालाही राहावं वाटतं आणि मलाही राहावं वाटतं. दुःख कुणालाही नको आहे. सगळी जी पळत्यात सुखाच्या गोष्टीसाठीच पळत आहोत आपण. दुःख कुणालाही नाही पाहिजे, सुख सगळ्याला पाहिजे. पण महाराज आदल्या जन्मी आपण केलेलं पाप, आपण जे आदल्या जन्मामध्ये केलेलं पाप आहे ते भोगल्याशिवाय देव आपल्याला कसा घेऊन जाईन हो? आणि एवढंच नाही, आज आपण इथं जेवढी बसलो आहोत, बाकीच्याच जाऊ द्या मोरू द्या, दुसऱ्याचं काही देणं घेणं नाही आपल्याला, पण आपण इथं जेवढे बसलो आहेत, खरोखर आपलं मागल्या जन्मातलं काहीतरी पुण्य किंवा कोरोनाच्या काळातून वाचून आलेली आपण सगळी लोक महाराज. आमच्या समोर महाराज आता बोललो, रात्रीच्या वेळेस 8 वाजता मला एक माणूस बोलला, आणि महाराज मीही पॉझिटिव्ह होतो. हे कोरोना झाल्यावर काय होतं ते आम्हालाच माहिती आहे. कोरोना ज्याला झाला, ज्याने भोगला त्याला विचारा महाराज. आत्ता बोलला ह्या वेळेस, आणि सकाळी माणूस संपून गेला, चालत होता आणि सकाळी खलास झाला. आणि ह्या सगळ्या कोविडच्या काळामधून सुखरूप आपण बाहेर आलो, आणि आपण आज पवित्र अशा ठिकाणी बाळूमामाच्या मंदिराच्या समोर आपण बसलो. आपल्या इतका भाग्यवान महाराज ह्या जन्मात दुसरा कुणीही नाही. जन्माला आल्याच्या नंतर मरायचंही प्रत्येकालाच आहे, जगायचं कुणालाच नाही, जगायचं कुणालाच नाही. मला तुम्ही सांगा, एकाच आईची 2 मुलं असतात, एकाच आईची 2 मुलं असतात. त्या 2 मुलापैकी एक जण माळकरी निघाला, एक जण माळकरी निघाला आणि एक प्युअर बेवडा निघाला, एक प्युअर बेवडा निघाला. आपण त्यांच्या जर घरी गेलो महाराज, आपण त्यांच्या जर घरी गेलो, पाया कोणाच्या पडलो आपण? साधी आणि सोपी गोष्ट आहे ना, माळकऱ्याच्याच पाया आपण पडणार, हे साहजिक गोष्ट आहे. बेवड्याच्या नादी तरी लागेल का कोणी? महाराज आपण सहज जरी आम्ही गावात बसलो ना, एक जणाने महाराज मला प्रश्न विचारला होता. प्रश्न विचारलाय महाराज, ज्याला कमी कळतं का ती जास्त वळवळ करतं महाराज, कारण त्याची ती बुद्धी अपुरी असते. बघा तुम्ही, ज्याला जमीन कमी ना तोच पावसाची काळजी करणार, पाऊस कवा पडन, पाऊस कवा पडन. महाराज ते आपल्या हातात नाही ना. त्याच्या मनात आले एका रात्रीत पाणी पाणी केल्याशिवाय राहणार नाही, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा. ते मरून तर देणार नाहीत ना, आणि मरायचं यायची एक दिवस. आता जरी आपण गेलो तरी आपल्या वाचून कोणाचं आडत नाही का? आडलो काय आपण समजा गेलो, जाऊ नाही महाराज कोणी, पण समजा गेलंच, काय आडलो महाराज? मला तुम्ही सांगा, एखाद्या जाऊ नाही महाराज, पण एखाद्या तरुण स्त्रीचा जर पती गेला तर किती रडत येऊ महाराज ती. तिला धरायला 4 बाया असतात, बरोबर. पण महाराज शेवटी कोणा वाचून कोणाचं राहत नाही, एवढी गोष्ट खरी आहे. कारण ही जी माया आहे, ह्या मायामध्ये आपण सगळेजण गुंतलेलो आहोत. देवाला सोडली नाही महाराज माया. ज्या देवाने माया निर्माण केली, ज्या भगवंताने माया निर्माण केली, त्या प्रभू रामचंद्राला सुद्धा मायेने सोडलं नाही. बायकोला संग घेऊन जावं लागलं महाराज.
ठेवली का त्यांनी? नाही. कशामुळं? की माया तुम्हाला आणि मला कधीच सोडत नाही. पण त्यांचा विचार वेगळा महाराज. त्यांचा विषय जो आहे त्या मायेनेच हे रामायण घडवलं आणि त्या मायेच्याच गोष्टीमुळं आपल्याला रामायण ऐकायला मिळालं. रामायण म्हणजे काय? सख्या दोन भावाभावामध्ये आज कलियुगामध्ये रामायणाची गरज आहे महाराज. तुम्ही विचार करा, सावत्र भाऊ होते, ते सावत्र भाऊ होते, सख्य नव्हते. आज सख्या भावाभावामध्ये जमिनीच्या बांधा वाचून भांडणं झाली चालू आहे, खून पडतात महाराज. हे फक्त जर थांबवायचं असेल, ह्या गोष्टी जर नको असल्या तर रामायण महाभारत आणि देवाच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. तरच महाराज आपला नीट विचार आणि आपल्याला जन्म हा जाणार आहे एक दिवस. लक्षात ठेवा, हा देह जीव आपला जाणार आहे आणि जीव गेल्याच्या नंतर महाराज कोण कोणाचं नाही. नातवंड ही आपली खालीच राहणार, मुलं ही आपली खालीच राहणार. आपण सरळ सरळ म्हणतो, मी गेल्यावर मागच्याच कसं होईल हा विचार पहिला डोक्यातून काढून टाकायचा, ठेवायचा नाही. मागची जगणार आहे. तुम्ही गेल्या म्हणून तुमच्या पाठीमागं कुणीही येणार नाही. हे पहिल्यांदा आपण लक्षात ठेवायचं. ही जी माया आहे ह्याच्यातून गुरफटून राहायचंच नाही अजिबात सुद्धा. सरळ सरळ महाराज माणसं म्हणतात, मी गेल्यावर माझ्या नातवंडाचं कसं होईल? अहो काहीच होत नाही. तो मोठा होणार आहे, आपल्यासारखाच होणार आहे, पुन्हा तोही बाप होणार आहे. आणि एवढंच नाही, पिन खराब आहे, त्याची पिन खराब आहे, पिन हालते होते, पिन काढून बसवायचं. त्याची पिन खराब आहे. पुन्हा बसवते. आणि म्हणून या ठिकाणी आपण आपल्याप्रमाणे या ठिकाणी राहिलं पाहिजे. प्रत्येकाने देवाच्या सानिध्यात राहा. माझा सांगण्याचा हेतू आहे आणि मी प्रत्येक गावात जाऊन एवढंच सांगतो महाराज, आपण चांगलं राहायचं, दुसऱ्याचं देणं घेणं करायचंच नाही महाराज. कोण काय करतो याच्यावर आपण लक्ष अजिबात द्यायचं नाही महाराज. सरळ सरळ साधी गोष्ट आहे, साधी शिलोपी आहे. काय हो? पाण्याची बाटली, एक पाण्याची बॉटल असते, ती किराणा दुकानामध्ये जर आपण घ्यायला गेलो, साधी मागितली की 10 रुपयाला मिळते आणि गार करून मागितली की 20 रुपये घेतात. कशासाठी हो? निसत्या गार करण्यासाठी. ह्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत, साधी घेतली की 10ला आणि गार केली की 20ला. फरक किती पडतोय? बाटली कुठली आहे? एकच आहे. आपला सुद्धा देह आहे, दुसऱ्याचाही आहे, दारुड्याचाही देह आहे. तुम्ही विचार करा महाराज, तरुण वर्गामध्ये ह्या देवाच्या सानिध्यात येण्यासाठी आतोनात आम्ही प्रयत्न करतो महाराज. आतोनात प्रत्येक गावात जाऊ द्या, तरुण वर्ग दिसला की समाधान वाटते महाराज. कारण आपलं काय राहिलेलं नाही हो आता. हा तरुण वर्ग ह्या सानिध्यात जर आला, देवाच्या सानिध्यात आला, तर ही परंपरा चालेल. नाहीतर महाराज राम कोण होता हे सांगायला सुद्धा माणसं भाड्याने लावावं लागतात. तुम्ही एकच विचार करा, राम कोण आहे सांगण्यासाठी आजची परिस्थिती आहे महाराज. एखादा चांगला महाराज आणायचं म्हणलं की महाराज तो आधी विचारतो, तो पाकिट किती देतात. सरळ सरळ साधी गोष्ट चालू आहे. पण परमार्थ हा पैशावर नसतो महाराज. त्याच्या त्या भक्तीच्या जोरावर किंवा त्याच्या त्या तपाच्या जोरावर परमार्थ असतो. आणि तो परमार्थ सिद्धीला घेऊन त्या माणसाला ह्या भवसागरामधून 84,000 फेरीमधून फिरून फिरून आलेला हा नरदेह तुम्हाला आणि मला मिळालेला आहे. हाच विचार करा. बोलायला मुख दिलेला आहे, आपण सरळ सरळ महाराज शिव्या देतो. देवाने कशासाठी दिलं? तो आपल्याला शिव्या द्यायला नव्हतं दिलं. त्याने भगवंताचं नामस्मरण, ह्या बाळूमामाचं नामस्मरण करायला, बोलायला वाचा दिली होती. मुख्या जनावराला दिली का वाचा? नाही दिली. आपल्याला वाचा दिली ना. मग आपण चांगलं बोललं पाहिजे की वाईट? या ठिकाणी चांगलंच बोललं पाहिजे. आणि चांगलं जर नाही बोललो, कुणालाच आवडणार नाही ना. जो आवडे सर्वाला तोची आवडे देवाला. आता माणसालाच माणूस जर नाही आवडला तर देवाला तो कसा आवडेल हो महाराज? आणि हा जो दिलेला देह
ह्या पांडुरंगाची भक्ती करण्यासाठी दिलेला देह, हात दिले टाळी वाजवायला, चालायला पंढरपूरला पाय सुद्धा दिले देवाने. तुम्ही एकच सांगतो मी तुम्हाला, जो आंधळा माणूस आहे, हा एखादा आंधळा माणूस, त्याला डोळ्याची जाऊन किंमत विचारा. त्याला सांगायचं बाबा डोळं नसल्यावर काय होतं, तो माणूस तुम्हाला सांगेल. हा जो देह मिळालेला आहे ना, याच्या इतका पवित्र देह कुणालाही मिळालेला नाही. अहो आपल्या मुखाशेजारीच नाक सुद्धा देवाने दिलं ना आपल्याला. सहज घास उचलल्याबरोबर भाजी आळणी आहे का खारट आहे हे नाक ठरवतं महाराज आपलं. आणि हेच नाक जर मागल्या बाजूला दिलं असतं तर तिकडं घास न्यावा लागला असता, पुन्हा फिरून असा ओढून इकडं आणावं लागला असता. सोपी गोष्ट नाही ना महाराज. त्याने नाक सुद्धा जागच्या जागेवर दिलं. आणि एवढंच नाही, हा मिळालेला देह कसा आहे मी थोडक्यामध्ये सांगतो. एक आंधळा माणूस, त्याचा नित्यनेम महाराज काय होता हो, सकाळच्या परी उठायचं, त्याचं घर नदीच्या जवळ होतं, आंघोळ करायची, परत घरी यायचं, तेवढाच नियम त्याला. आणि त्याच्या त्या पायाखाली रस्ता गेलेला होता, सरळ सरळ नदीत उतरायचा, पाया पडून आपल्या नदीमध्ये आंघोळ करून सूर्यनारायण नमस्कार करून घरी यायचा. हा त्याचा नित्यनेम. एक दिवस त्याच गावामध्ये त्या राजाने एक मीटिंग बोलवली आणि बसल्या बसल्या, महाराज कुटार लोक भरपूर असतात आमच्याही गावात आहेत. कुटार लोक काय म्हणले हो, सरळ सरळ म्हणले, महाराज काहीही कुणी धरतं, कावळा कोण धरतोय का ती बघू. सरळ प्रश्न आहे ना. मी तुम्हाला सांगता सांगता मगाशी राहिलो, एका माणसाने प्रश्न विचारला होता महाराज मला, की महाराज जेवताना ताटाच्या समोर आपण काय करतो, असं पाणी फिरवतो, तर पाणी फिरवतो आणि पाया पडून आपण जेवायला चालू करतो. त्याने सांगितलं की म्हणले, महाराज तुम्ही सांगा बरं, लय फिरताना तुम्ही सगळं सांगता, ताटांवरची पाणी का फिरवतात. आता महाराज तुम्ही सांगा मला, परमार्थाचा त्याच्या त्या प्रश्नाचा काही संबंध तरी पोहोचवतो का. बरं नाही उत्तर दिलं तर चालत नाही महाराज. मग तुम्हाला काय येतं, नाही सांगावं तर. आता सरळ तुम्ही भाजणीवाले, तुम्हाला सांगायची गरज नाही. किती वाईट लोक बोलतात महाराज, सांगता येत नाही. आपण कानामागे त्यामुळे कशात येणार, त्याचा पुढून येणार महाराज. थांबावं थांबा, सरळ सरळ विचारलं, पाणी का फिरवतात. आता काय सांगा बुवा म्हणले मला, पाणी का फिरवतात आता बुवा, एक देवाचं नामस्मरण काय, साधा प्रश्न कोणता आहे, पाणी फिरवणं आहे देवाला, त्या अन्नाला नमस्कार करून खाणे, विषय हाच आहे. पण नाही सांगावं तर चालत नाही. त्याने तो विचारलेला प्रश्न, पाणी का फिरवतात, मी त्याला म्हणलं पाणी का फिरवतात माहिती का, त्या ताटाच्या समोर मुंगे येऊ नयेत म्हणून पाणी फिरवतात. तसलं उत्तर द्यावं. त्याने अजून प्रश्न मला विचारला नाही, तसं उत्तर द्यावं. त्याने अजून ते आता समोर जरी दिसला का की जय हरी सुद्धा म्हणणार नाही आपल्याला, म्हणू शकत नाही ते. कारण आपण जर तसं जर फिरलो असतो का, म्हणजे जाऊ बाबा कशात ते नाद लागायचे. तर तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितले, धटाशी धट कटाशी कट वागलंच पाहिजे, नाही जर वागलं तर कलियुगात आपला निभाव लागणार नाही. कारण ही चाललेली परिस्थिती तुम्ही आम्ही बघत आहोत महाराज. विचार करण्याजोगती गोष्ट आहे. जंगलाला आग लागते, जंगलाला आग लागते, त्यावेळेस वाघ जीव आपला मुठीत धरून पळतो. तुम्ही विचार करा, हरिण त्याच्या चिटकून चालतं, ती वाघ त्या हरणाकडे असा डोकून सुद्धा बघत नाही का, जीव